खरं तर पावसाळ्यामध्ये शिराळे, घोसाळे, कारले अशा वेलभाज्या मुबलक प्रमाणात मिळतात आणि मस्त अशा ताज्या लुसलुशीत हिरव्यागार कोवळ्या असतात. पण या भाज्या खरं तर कोणाच्याच आवडीच्या नसतात. पण आज आपण जी पद्धत वापरून करणार आहोत ना, त्या पद्धतीमुळे ही तुमची नावडती भाजी सुद्धा आवडती होईल याची मात्र 100% खात्री. नमस्कार, मी प्रिया, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. इथे मी पाव किलो ही घोसाळे घेतलेले आहेत. आमच्याकडे याला घोसाळं म्हणतात. तुमच्या भागामध्ये या भाजीला काय म्हणतात हे मला कमेंट करून नक्की सांगा. याचं हे वरचं साल आहे ना, ते असं थोडंसं खरवडल्यासारखं करायचं, म्हणजे किंचितचा हा जो असा काळपट भाग असतो तो सगळा निघून जातो आणि भाजी सुद्धा अगदी पटकन शिजते. त्यामुळे हे शिराळ्याचं सॉरी घोसाळ्याचं हे सगळं असं काढून घेतलं, त्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि मग आपल्याला ही पुसून घ्यायची आहेत. आता याचा हा पुढचा आणि मागचा जो देठाचा भाग आहे ना, तो काढून घ्यायचा आणि मग साधारण 1.5 ते 2 इंचाचे असे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत. फार मोठे सुद्धा करायचे नाहीत, अगदी छोटे छोटे करायचे, म्हणजे ते पटकन शिजतात. आणि त्याला मधून अशी एक चीर देऊन घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला आतमध्ये याच्यात छान असा मसाला भरता येईल. सगळ्याच घोसाळ्यांचे असे हे तुकडे करून चिरा देऊन घेतलेले आहेत. हे थोडा वेळ बाजूला ठेवूया. तोवर इथे आपण एक छोटंसं वाटण करतोय. त्याकरता मूठभर भाजलेले शेंगदाणे, 2 टेबलस्पून किसलेलं सुके खोबरं, 7 ते 8 लसूण पाकळ्या, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा गरम मसाला, थोडंसं म्हणजे अगदी चवीपुरतं मीठ घालायचं आहे, पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर किंवा देठासहित कोथिंबीर घातली तरीही चालेल. आणि हे मिक्सरला पाणी न घालताच असं फिरवून घ्यायचं. याला एक थोडंसं बाइंडिंग यावं म्हणून मी अगदी थोडंसं तेल घातलेलं आहे. खरं तर सुकं खोबरं, शेंगदाणे याला छान तेल सुटतं, पण हे मिश्रण आणखीन थोडंसं ओलसर होण्यासाठी मी तेल घातलेलं आहे. आता हे जे आपण घोसाळे असे चिरून ठेवले होते ना, त्याच्या ही जी चीर पाडली होती यामध्ये जमेल तेवढा आपल्याला मसाला हा भरून घ्यायचा आहे. अगदी जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही हा मसाला यामध्ये नाही भरलात ना तरीही चालेल, भाजी अगदी चवीला छान होते. मुलांच्या डब्यासाठी किंवा नवऱ्याच्या ऑफिसच्या डब्यासाठी जर तुम्ही ही भाजी करणार असेल तर मग मात्र हे वाटण आपल्याला किंवा हा मसाला रात्रीच तयार करून ठेवायचा, म्हणजे सकाळी जरी तुम्ही हे दोडके भरले नाहीत ना तरी सुद्धा अगदी झटकेपट भाजी बनवून तयार होते. आता हा शिल्लक राहिलेला मसाला सुद्धा आपल्याला वापरायचा आहे. इथे मी कढईमध्ये तेल घातलेलं आहे, साधारण 2 टेबलस्पून इतकं तेल घातलं. यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घातलेला आहे. जर तुमच्याकडे कढीपत्त्याची पानं असतील तर ती सुद्धा घालायची आणि मग हा तयार करून घेतलेला जो मसाला आहे तो घालायचा आहे. तो हलकासा आपल्याला असा परतून घ्यायचा आहे. आपण सगळे जिन्नस भाजून तर घेतलेच होते, पण तरी सुद्धा हे मसाले चांगले असे परतून घेण्यासाठी मी अगदी थोडंसं पाणी घातलं, म्हणजे मसाले करपत नाही आणि छान असे ते तेल सुटेपर्यंत परतता येतात. आणि मग भरून घेतलेले हे घोसाळे घालायचे आहेत. आणि जर घोसाळे तुम्हाला भरायचे नसेल तर असेच हे तुकडे करायचे आणि न भरतात जरी घातलेत ना तरी सुद्धा अगदी चवीला छान होतं. त्यामुळे असं भरलंच पाहिजे, किंवा सकाळची घाई गडबड असते अशा वेळी नाही भरलं ना तरी सुद्धा भाजी छान होईल. आता हे एकदा चांगलं मसाल्यामध्ये परतून घेतलेलं आहे. आता भाजीवर असं खोलगट झाकण ठेवायचं आहे आणि झाकणावर थोडंसं पाणी घालायचं. कधीही भाजीमध्ये आधीच पाणी घालायचं नाही, तर असं झाकणावर ठेवून मग ते कोमट पाणी वाफ आल्यानंतर घातली की भाजी चवीला खूप छान होते. झाकणावरचं पाणी गरम होईपर्यंत साधारण एक 5-6 मिनिटं झाली होती. 5-6 मिनिटांमध्ये भाजीला छान असं तेल सुद्धा सुटलं होतं आणि या घोसाळ्यांना ना स्वतःच सुद्धा असं छान पाणी सुटतं आणि त्या वाफेवरच घोसाळी बऱ्यापैकी म्हणजे साधारण 50-60% शिजतात. आता हे गरम पाणी लागेल तसं घालायचं आहे. तुम्हाला भाजी कितपत जाड घट्टसर किंवा सैलसर हवी आहे, रस्सा हवा आहे, त्या अंदाजाने पाणी घालायचं. मी थोडंसं झाकणावरचं पाणी तसंच ठेवलेलं आहे आणि पुन्हा झाकण ठेवून चांगली एक 5-7 मिनिटं भाजी शिजू देणार आहे. एकंदर 10-12 मिनिटांमध्ये ही भाजी आपली चांगली शिजते, कारण ही घोसाळी अगदी छान कोवळी होती. बरं, आपण त्याचं वरचं साल काढून टाकलं होतं, त्यामुळे ही घोसाळी पटकन शिजतात.
बघा काय छान अशी ही भाजी तयार झालेली आहे. अवघ्या 10 मिनिटांमध्ये ही भाजी बनवून तयार होते आणि या पद्धतीने जर तुम्ही भरली घोसाळी केली ना, तर मी खात्रीने सांगते की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच ही घोसाळी फार आवडते. आणि पोळी, भाकरी, पराठा, नान कशाबरोबर ही भाजी छान लागते. अगदी वरण भाताबरोबर सुद्धा ही भाजी चवीला खूपच छान लागते. तुम्ही सुद्धा या पावसाळ्यामध्ये आता छान अशी ताजी कोवळी लुसलुशीत घोसाळी येतात, तर या पद्धतीने एकदा नक्की भाजी करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मैत्रिणींना, नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा लवकरच भेटूया छानशा रेसिपीसह. धन्यवाद.